हॅलो फ्रेंड्स, मनीषा रेसिपीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपल्याला चटपटीत कैरीचं लोणचं बनवायचं आहे। त्यासाठी मी 100 कैरी घेतलेली आहे, जवळपास 18 ते 20 किलो। यासाठी लागणारं साहित्य आपण पाहू। मिरची पावडर 1.5 किलो, 100 कैरीसाठी 1.5 किलो मिरची पावडर लागते। 1.5 किलो मीठ किंवा 1.25 किलोपर्यंत, थोडं कमी घेतलं तर। 1.25 किलो साखर, 1.5 किलो राई घेतली, आपल्याला लोणच्याला मसाला चांगला वाटतो म्हणून। त्यानंतर 20 ग्रॅम हिंग, 50 ग्रॅम बडीशोप, 50 ग्रॅम मेथी पावडर, जाड दाणे होते ते बारीक करून घेतले। त्यानंतर याच्यात जायफळ, 2 जायफळचे नग घेतलेले। त्यानंतर 20 ग्रॅम लवंग, 20 ग्रॅम मिरी, त्यानंतर वेलदोडे 10 ग्रॅम, त्याची अर्धवट बारीक अशी पूड तयार करून घेतलेली। लवंग, मिरी, वेलदोडे, जायफळ, त्याचबरोबर हे 3 चमचे मीठ। मसाल्यामध्ये आपल्याला नंतर थंड झाल्यावर टाकायचं आहे। साखर पण आपल्याला थंड झाल्यावर टाकायची। बघा, आता आपलं तेल या ठिकाणी 3 किलो वापरलेले आहे मी। शेंगदाणा तेल लोणच्यासाठी योग्य असतं। बघा, आता आपलं हे तेल 10 मिनटापूर्वी तापायला ठेवलेले आहे। 3 पिशव्या या ठिकाणी टाकल्या मी किलोच्या। आता हे तेल तापलं की नाही पाहण्यासाठी लवंग मिरीचे दाणे आपण टाकू। बघा, ते लगेच वर येत आहेत, म्हणजे आपलं तेल हे व्यवस्थित तापलेलं आहे। तेल तापल्यानंतर त्यात हे मेथीचे दाणे, जो काय आपण मसाला घेतलेला आहे तो एक एक करून सर्व मसाला आपण टाकून द्यायचा आहे। फक्त ओतू जाणार नाही याची काळजी घ्यायची। त्यानंतर बडीशोप बारीक केलेली अर्धवट 50 ग्रॅम, त्यानंतर राई पावडर, दीड किलो राई आहे। गॅस बंद करायचं। मिरची पावडर, जवळपास 1.25 किलो मिरची घेतलेली आहे बारीक करून, ते आपण याच्यात टाकू। दीड किलो मिरची पावडर या ठिकाणी टाकलेली आहे। आता आपण हे 1.25 किलो मीठ टाकू आणि व्यवस्थित काढून घेऊ। साखर थंड झाल्यावर टाकायची आपल्याला। हळद आणि साखर, 3 चमचे हळद, आणि हा जो काही मिठाचा मसाला आहे हा 2-3 तास थंड होऊ द्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून। आणि थंड झाल्यानंतर हे जे काही 100 कैरीच्या फोडी आहेत या फोडींना हा मसाला लावायचा आहे आणि या बरणीमध्ये ते लोणचं भरायचं आहे। मसाल्यातच आपल्याला ही साखर मिक्स करून घ्यायची आहे। ही जी काही 1.25 किलो साखर आहे
ते आपण या ठिकाणी या मसाल्यामध्ये थंड झाल्यावर मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर तो मसाला आपल्याला या फोडींना लावायचा आहे आणि फोडींना लावल्यानंतर या फोडी या बरणीमध्ये आपल्याला भरून द्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपलं हे 100 कैरीचं लोणचं हे पूर्ण होतं. थंड झाल्यानंतरच आपल्याला हे 3 चमचे हळदसुद्धा या मसाल्यामध्ये टाकायची आहे. थँक्यू.